हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे चैत्र नवरात्रचा. नवमीची पूजा होती आणि ही आहे माझी मम्मी. सगळ्या कन्यांना मावर लावत आहे पायामध्ये. माझ्याकडे नवमीचं जेवण होतं माझ्या मम्मीकडे आणि मस्त असा स्वयंपाक केला होता मम्मीनी. चना पुरी, इकडे कढईमध्ये मस्त चणे केलेले होते आणि त्यानंतर इकडे आहे शिरा आणि इकडे आहे वरण आणि भात. असा मस्त यम्मी यम्मी स्वयंपाक केला होता. सगळ्या कन्या जेवायला आल्या होत्या. इकडे सर्वांसाठी मी आसन वगैरे टाकून ठेवलेले होते. त्या रूममध्ये मम्मी सर्वांना पाय धुवून मावर लावत होती. इकडे अशी पूजा पण झाली होती. देवीला पण नैवेद्य अर्पण केलेला होता आणि छानपैकी अशी माझ्या मम्मीची पूजा आहे ही मांडलेली. त्यानंतर मग इकडे बघा सगळ्या कन्या आल्या, सर्वांना ताटं वाढले जेवायला. सगळ्या मुली मस्त छानपैकी अशा जेवायला बसलेल्या आहे एका रांगेत. खूप साऱ्या कन्या झाल्या होत्या, 10-12 कन्या होत्या आणि दोन तीन भैरव पण होते सोबत. त्यामध्ये इकडे देवांश मागे बसून मोबाईल बघत होता. इकडे सगळ्या कन्या आपापलं एक एक करून आपलं नाव सांगत होत्या आणि कोणत्या क्लास वगैरेमध्ये आहे ते सांगत होत्या. सगळ्या करून एक करून आपलं इंट्रोडक्शन देत होत्या त्या. त्यानंतर खूप सर्वांनी मस्त पोट भरून यम्मी यम्मी असं जेवण केलेलं आहे. आणि इथे बघा ही आहे ईशा, हिचं नाव ईशा आहे आणि खूप सुंदर आहे ती पाहायला आणि खूप मस्त्या पण करते. आणि ही आहे आमची वेदिका, छोटीशी आहे ही. थोडंसं वरण भात जेवली ती. आणि हा तिचा भाऊ आहे, सोबत आलेला होता तिच्यासोबतच. पांडे होतं त्यांचं आडनाव म्हणून मी त्याला पांडेच म्हणत होती, पांडेजी. आणि ही आहे आमची रिया, छोटीशी. हिने सोबतच प्रसाद नेला, ती जेवली नाही. आणि मम्मीने मग सगळ्यांचं जेवण झाल्यावर सर्वांना दक्षिणा आणि केळं देऊन सर्वांच्या पाया लागली माझी मम्मी. आणि अशा प्रकारे चैत्र नवरात्रमध्ये माझ्या मम्मीच्या घरी कन्याचं पूजन संपन्न झालेलं आहे. त्यानंतर सेकंड डे नवमीच्या दिवशी हे माझ्याकडे होतं. ही माझ्याकडची पूजा आहे. हे मी केलेलं नैवेद्य आहे. 9 दिवे लावलेले आहे देवीपुढे आणि 9 नैवेद्याचा भोग लावलेला आहे मी. देवीचा असा माझ्याकडे पण घट होता 9 दिवसाचा, म्हणून मी पण नवमीला कन्या जीव घालत असते. आणि इथे बघा मी मस्त संतोषी मातेची अशी मस्त पूजा मांडलेली होती. आणि इकडे मस्त कन्यांना द्यायसाठी मी ह्या क्लिप आणलेल्या होत्या, पिन. आणि इकडे बघा असं छानपैकी रांगोळी वगैरे काढून दिवे वगैरे लावून पूजा आरती करून घेतली. आणि इथे मी घरच्या कुळदेवीच्या नावाने खण नारळाने तिची ओटी पण भरलेली आहे, प्रसाद अर्पण केलेला आहे. आणि अशी देवीची दरवर्षी मी नवरात्रामध्ये देवीची ओटी भरत असते. आणि खूप छान वाटलं ही सगळी पूजा वगैरे करून. ह्या क्लिप्स पाहून मुली खूप खुश झाल्या होत्या. सगळ्यांना आपापल्या चॉईसच्या पिना पाहायच्या होत्या. आणि ही आहे मी. स्वयंपाक वगैरे केला म्हणून मी खूप जरा जास्त थकलेली होती. त्यानंतर सगळ्या कन्या आल्या, त्यांचे पाय धुतले आणि इथे सर्वांच्या पायाला लावायला आलता घेतलेला आहे मी. मावर हे सगळ्या कन्याच्या पायाला लावून दिलेलं आहे. हे लावल्यानंतर असं वाटत होतं आपल्या घरात सगळ्या देव्या आलेल्या आहे. सगळ्या पूर्ण 9 प्रकारच्या ज्या देव्या आहे, 9 रूपात ज्या देवीचे जे 9 रूप आहेत, असं वाटत होतं सगळ्या देवी आपल्या घरात आलेल्या आहे. सगळ्यांच्या पायाला असं छानपैकी मावर लावलं. मुली वेगवेगळ्या डिमांड करत होत्या, मला असं लाव तसं लाव म्हणून. मस्त छानपैकी त्यांना हवं तसं मी सर्वांना मावर लावून दिलेलं आहे. त्यानंतर इथे बघा सगळ्याजणी झालेल्या आहे आता मावर लावून. ही छोटीशी सावी राहिलेली होती, तिला पण लावून दिलं. त्यानंतर इकडे ताटं वाढले, सगळ्या मुली जेवायला बसल्या आहे. जागा कमी होती, माझ्या जुन्या घरी झालेलं होतं हे कन्यापूजन, म्हणून इथे ईशिका मधात बसली होती आणि सगळ्या कन्यांना जेवण वाढत होती. माझ्याकडे जेवणामध्ये केलं होतं चना पुरी, वरण भात, भजे, पापड, शिरा, असं सगळं यम्मी यम्मीचं नैवेद्य केलेलं होतं. त्यानंतर इथे सर्वांना एक गिफ्ट दिलं, केळ दिलं आणि सर्वांच्या मी पाया लागली. कन्याकडून आशीर्वाद घेतला. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हे कन्यापूजन तुमच्याकडे पण होतात का आणि तुम्ही हे सगळे व्हिडिओ कुठून बघत आहे आणि प्लीज सांगा मला. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर मी अजून वेगवेगळे व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.
लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.